हाय फ्रेंड्स, स्वादिष्ट असं रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण स्वादिष्ट आणि घरच्या साहित्यात बनवलेले व्हेज मोमोज पाहणार आहोत. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. त्यासाठी मी पॅनमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये 4 टोमॅटो अशा प्रकारे चिरून टाकणार आहेत. खूपच स्वादिष्ट आणि खूपच पौष्टिक असे मोमोज घरच्या साहित्यात बनवले आहेत. त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत आणि काश्मीरी मिरची 4 टाकल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या 2 टाकल्या आहे. काश्मीरी मिरचीने छान असा रंग येणार आहे आणि लसूण आणि हिरव्या मिरचीने खूप छान असा टेस्ट येणार आहे. त्यास आपण झाकून ठेवलं आणि जे वरचं कोटिंग आहे त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि तेल टाकून छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. इथे तुम्ही मैद्याचा वापर करू शकता. मी मैदा वापरत नाही जास्त प्रमाणामध्ये. हे बघा, अशा प्रकारे तेल लावून छान एकत्र केलं आणि थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे आपण घट्टसर मळून घेतलं आहे. तुम्ही मैद्याचा पण इथे वापर करू शकता. त्यानंतर झाकून ठेवलं आहे. आपण आता बघा, आपले टोमॅटो छान असे शिजले आहेत. तुम्हाला हवं असेल तर वरची जी साल आहे ती काढू शकता, नाही काढलं तरी चालेल. थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरमधून फिरवणार आहोत. जी आतली भाजी आहे ती आपण तयार करतो आहे. त्यासाठी मी तूप टाकलं. तूप छान गरम झालं की जिरे टाकले आहे आणि ठेचलेला लसूण खूप छान असं आपलं स्टफिंग तयार होणार आहे. आणि कांदा मी बारीक चिरून घेतला होता, तो छान असा परतून घेणार आहे. तुम्हाला जर तो अर्धवट कच्चा हवा असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण मला तो कच्चा कांदा म्हणजे कांदा जास्त आवडतच नाही, त्यामुळं मी चांगला परतून घेतला आहे. एक गाजर छान किसून घेतला आहे. आपण छान असं ते तुपामध्ये भाजून घेणार आहोत. खूपच स्वादिष्ट आणि खूपच हेल्दी मोमोज रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो. सॉरी. त्यानंतर 1 टोमॅटो आणि 1 शिमला मिरची बारीक चिरलेली टाकली आहे. छान असं आपण त्याला पण तुपामध्ये परतून घेणार आहोत. खूपच मस्त हेल्दी रेसिपी आणली आहे. 2 मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत, म्हणजे ज्या आपल्या भाज्या आहेत त्या छान अशा अर्धवट शिजल्या जातील. हे बघा, खूप सुंदर रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींना आणली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. त्यानंतर मी मिरेपूड टाकली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे. छान असं आपण हलवून घेणार आहोत. मिरेपूडनी छान असा चटपटीतपणा येतो. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत. खूपच सुंदर आणि खूपच स्वादिष्ट हेल्दी रेसिपी. त्यानंतर मी 200 ग्रॅम पनीर घेतलं होतं, ते छान चिरून घेतलं किसून घेतलं आहे आणि कोथिंबीर टाकून छान असं आपण हलवून घेणार आहोत. येथे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे नव्हत्या, कोबी वगैरे नव्हता. तुमच्याकडे कोबी असलं तर तुम्ही कोबी पण टाकू शकता, त्याने पण खूप छान लागतात. पण पनीरने खूपच हेल्दी आपले मोमोज तयार होणार आहेत. छान असं आपण हलवून घेतो आहे बघा. एकदम असे अप्रतिमच अशी मोमोजची रेसिपी. हे बघा. त्यानंतर आपण 2 मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत, म्हणजे जो मीठ मसाला आहे तो छान असा आपल्या सर्व भाज्यांना लागेल. हे बघा किती सुंदर झालं आहे. मस्तच, अगदी कलर पण खूप सुंदर आला आहे आणि चव तर एकदम अप्रतिम अशी. छान असं आपण पनीरचं स्टफिंग तयार करत आहोत. हे बघा, आपलं स्टफिंग तयार झालं आहे मैत्रिणींनो. खूपच सुंदर आणि खूपच स्वादिष्ट. त्यानंतर कोथिंबीर टाकली आहे वरून. आपलं स्टफिंग हे बघा तयार झाले. त्यानंतर आपण जी चटणी आहे मोमोची ते तयार करणार आहोत. त्यासाठी बघा, सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि जे कोथिंबीर आहे त्याची देठ टाकले आहेत. त्यानंतर लाल मिरची पावडर थोडीशी आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे. थोडासा तिखटपणा आणि चटपटीतपणा येण्यासाठी. हे बघा, अशा प्रकारे आपण छान चटणी तयार केली. मी एक पोळी म्हणा, चपाती म्हणा, अख्खी लाटून घेतली आणि अशा वाटीच्या साहाय्याने त्याला आकार देत आहे, म्हणजे आपले मोमोज करायला पटकन होतील, वेळ जाणार नाही. कारण तुम्ही एक जर लाटी लाटत बसला तर जास्त वेळ जाईल. अशा प्रकारे मी वाटीच्या साहाय्याने त्याचे गोल गोल करून घेत आहे.
खूपच मस्त हे बघा अशा प्रकारे करून घेतले आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. त्यानंतर आपण बघा मोमोचं स्टफिंग आतमध्ये हे करूया. तुम्हाला जो आकार हवा आहे तो देऊ शकता. मला हा आवडला, मी हा घेतला आहे. तुम्ही मोदकाचा आकार दिला तरी चालेल. खूपच हेल्दी रेसिपी. हे बघा अशा प्रकारे दुमडून तुम्ही त्याला मोमोजचा आकार देऊ शकता किंवा एकाच बाजूने दुमडून दोन्ही बाजू तुम्ही अशा पॅक करू शकता. हे बघा मी पण तुम्हाला दुसरा पण दाखवते आहे. मी एकाच प्रकारचे केले आहेत. तुम्हाला हवे असेल तर मोदकाला जसा आकार देता तसा पण करू शकता किंवा एकाच बाजूनी जे आपण फोल्ड करतो आहे ते एकाच बाजूनी तुम्ही करू शकता. खूपच सुंदर आपले गव्हाच्या पिठाचे मोमोज, जे की स्वादिष्ट. तुम्ही हेच मोमोज जर खायला गेला तर बाजारात तुम्हाला भरपूर पैसे मोजावे लागतात. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल ठेवलं आहे आणि चाळणीमध्ये असे मोमोज ठेवून त्याला वरनं तूप लावणार आहोत. तुपाने खूपच छान चव लागणार आणि आपले मोमोज तयार होणार आहेत मैत्रिणींनो. त्यानंतर तूप लावल्यानंतर आपण 10 मिनटं मंद गॅसवर शिजायला ठेवणार आहोत. हे बघा 10 मिनटानंतर बघा किती सुंदर झाले आणि एवढा सुंदर वास येतो आहे तुपामुळं तर खूपच सुंदर. त्यानंतर जेव्हा खायला घ्यायचे होते तेव्हा त्याच्यावरती कोथिंबीर टाकली आहे आणि हे बघा प्लेटमध्ये सर्व केले आहेत. किती सुंदर झाले आहेत. मैद्याचा वापर करण्यापेक्षा गव्हाचे पौष्टिक तुम्ही घरामध्ये सर्वांना खाऊ घालू शकता. खूपच सुंदर झाली आहे रेसिपी बघा मैत्रिणींनो. चटणीचा रंग पण बघा किती सुंदर आला आहे. बघा मस्तच अगदी स्वादिष्ट हेल्दी. एक तुम्हाला मी आतमध्ये तोडून दाखवते बघा. हे बघा किती छान स्टफिंग पण खूपच सुंदर. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद. बाय बाय.